हरिओम. मी नितीन सिंह जोशी, जेलरोड उपासना केंद्र, नाशिक. सांगती आहे तुमचा मी खचित, तिन्ही काही तिन्ही लोकात. विसरलास तरी जरी तुम्ही मला क्वचित, नाही मी विसरणार तुम्हास निश्चित. हा माझा बापू माझा सांगाती, सदा सर्व काळ माझ्यासोबत असतोच. आणि याची प्रचिती देणारा आज मी अनुभव आपल्यासमोर सांगत आहे. माझा मुलगा आहे 4 वर्षाचा, ज्याचं नाव आहे विक्रांत नितीन जोशी. तो ज्युनियर KG मध्ये शिकतो. एक दिवस खेळत असताना अचानक तो म्हणाला, बाबा माझं लघवीच्या जागेवर दुखतं आहे. तसं मी मुलांच्या त्या बाबतीत कधी खूप सिरियसली घेत नाही. पण त्या दिवशी काय झालं, बापूंनी बुद्धी दिली आणि मी त्याच्या आईला सांगितलं, अगं हा म्हणतोय की लघवीच्या जागेवर दुखतं आहे, तू एकदा जरा याला दवाखान्यात घेऊन जा. आणि त्या पद्धतीने त्याच्या आईने लगेच त्याला पेडिट्रिशियनकडे घेऊन गेली. पेडिट्रिशियनकडे घेऊन गेल्यानंतर जेव्हा त्यांनी चेक केलं त्यावेळेस पेडिट्रिशियनला लगेच एक डाऊट आला आणि त्यांनी ताबडतोब सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा हर्नियाची डेव्हलपमेंट आहे, हर्नियाची सुरुवात आहे. तर जेव्हा डॉक्टरांकडे आम्ही तो रिपोर्ट घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले, आत्तापर्यंत हर्नियाचे अनेक पेशंट आम्हाला भेटतात, पण मोस्टली सगळे जे पेशंट असतात ते शेवटच्या स्टेजमध्ये येतात, ज्यावेळेस इमर्जन्सीमध्ये आम्हाला ऑपरेट करावं लागतं. पण तुमच्यावर देवाची कृपा आहे, कारण याची नुकतीच हर्नियाला सुरुवात आहे, त्यामुळे याला घाबरण्याचं असं काही कारण नाही, मात्र तुम्हाला ऑपरेट हे करावंच लागेल. आम्ही मनातनं घाबरलेलो जरी असलो तरी बापूंवर संपूर्ण विश्वास होता की हा सद्गुरू आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतोच. तर त्या पद्धतीने नाशिकमधील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्जरी प्लॅन केली. तिथले जे पेडियाट्रिक सर्जन आहे त्यांनी आम्हाला दिलासा दिला आणि सांगितलं, काही काळजी करू नका, सगळं काही छान होणार आहे. आता प्रश्न उरला होता पैशांचा. माझा स्वतःचा मेडिक्लेम आहे, पण त्याच्या काही टेक्निकल कारणास्तव तो मेडिक्लेममध्ये ती सर्जरी कवर होणार नव्हती. तर मी ज्या इन्शुरन्स कंपनी आहे त्यांच्या मॅनेजरची भेट घेतली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही बघा काय करता येईल. तर ते माझे जुने परिचित असल्यामुळे त्यांनी मला पहिलेच कल्पना दिली की नितीन, ही इन्शुरन्स जे आहे हे तुलाही माहिती आहे की हे ऑपरेट आहे, सर्जरीच्या अंडर होतं, तर हे कवर होणार नाही, कारण अजून ते टेक्निकली तसं बसत नाही आहे. त्यामुळे तू 99% आशा काही ठेवू नको, 1% मी तुझ्यासाठी मात्र नक्की प्रयत्न करेल. मी त्यांना म्हटलं, हो तो 1%च माझ्यासाठी 108% बनून येईल, तुम्ही नक्की प्रयत्न करा, आणि नाही झालं म्हटलं काही तर मला काही वाईट वाटणार नाही. आणि मग त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की असं असं आहे, या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने संपूर्णतः प्रयत्न केले. दुसऱ्या दिवशी विक्रांतला सकाळीच आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि 10 वाजता त्याला सर्जरीसाठी घेऊन जाणार होते. 10 वाजता त्याला सर्जरीसाठी घेऊन जाणार होते. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला पैसे भरावे लागतील, कारण तुमचा अजून क्लेम काही सँक्शन झालेला नाही आहे. मी इन्शुरन्स कंपनीला फोन लावत होतो, पण त्यांच्याकडनं काही रिप्लाय येत नव्हता. हो पण येत नव्हतं आणि नाही पण येत नव्हतं. पण शेवटी हॉस्पिटलनी सांगितलं की आता आम्हाला याला ऑपरेशनला घेऊन जायचं आहे, तुम्ही आता पैसे भरा. मला माहिती होतं, मला वाटत होतं की बाबा काहीतरी हा बापू नक्कीच करेल, म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून मी इन्शुरन्स कंपनीला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझा क्लेम पास झाला की नाही मला एवढंच सांगा, कारण माझ्या मुलाला आता OTमध्ये घेऊन जायची वेळ झाली आहे. कारण तुमचा जो काही डिसिजन असेल तो मला फायनल सांगा, नाही तर मला पैसे भरायची माझी तयारी आहे. तर त्या मॅनेजरनी सांगितलं, नितीन डॉक्टरांना सांग की क्लेम पास झालेला आहे, तुम्ही त्याला OTमध्ये घ्या, थोड्या वेळामध्ये अप्रुव्हलचं लेटर हॉस्पिटलला मिळून जाईल. मी मनातल्या मनात बापूंचा, मोठ्या आईचा जय जयकार केला, जय जगदंब जय दुर्गे म्हटलं. मला खात्री होती की हा 1%च 108%मध्ये कन्वर्ट करणारा फक्त माझा सद्गुरूच आहे, माझा बापू आहे. तो कधीच मला टाकत नाही, तो टाकणार नाही, कारण ही त्याची ग्वाहीच आहे की मी तुला कधीच टाकणार नाही. अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.